ये. नानू मामा, मी इथे आले तर तुम्हाला राग नाही ना आला? नाही, मला कशाला राग येईल. पण विक्रांत सुद्धा काही बोलला नाही तू येण्याबद्दल. किती दिवसांनी मी या घरात आली. मला ना सगळ्यांना भेटण्याची खूप इच्छा होत होती आई. तुम्हाला खरं सांगू, मला त्या घरात खूप कंटाळा येतो. कोण आलंय ग? अरे मोनिका बाळा, तू आलीस? हो, आत्ताच आले. नमस्कार करते. अगं हो, बस बस, शतायुषी. आणि नेमका विक्रांतने आणि तेव्हाच तू आलीस? म्हणूनच म्हणजे ऍक्च्युली आजी, खरं सांगू तर मला त्या घरात नाही करमत. म्हणजे मला माहिती आहे आजी आजोबांनी मला फार कौतुकाने त्या घरात नेलं होतं, पण ते घर फार छोटं आहे आणि आजीला ना नाही झेपत बाळाचं सगळं करायला. आणि मी एकटी बाळाला कशी सांभाळू? मनूचं पण आजकाल घरात अजिबात लक्ष नसतं. आजी, मला ना घुसमटायला होतं त्या घरात. इथे जसं आहे ना तसं तिकडे अजिबात नाहीये. आजी, तुम्ही मला घरी परत नाही ना पाठवणार? नाही पाठवणार, पण बाळाला तिथे सोडून आलीस तू? नाही, म्हणजे ऍक्च्युली समजा मी बाळाला घेऊन आले असते तर आजोबांनी मला येऊ दिलं नसतं ना, म्हणून तिला घरीच ठेवून आले मी. आणि मला तुम्हाला सगळ्यांना भेटायची खूप इच्छा झाली होती. हॅलो. अगं ताई, कुठेस तू? आजोबांना हॉस्पिटलला जाते असं सांगून निघालीस ना? अजून पोचली नाहीयेस तू? मनूचा फोन आहे आजी. मला सतत प्रश्न विचारत असते, सतत उलट तपासणी करते. हॅलो मनू, अगं मी माझ्या घरी आली आहे. ठीक आहे, मी जाताना तुला पिकअप करते. मनू, मला घरी परत यायचं नाहीये. झाले तिचे प्रश्न विचारणं सुरू झालं. दे माझ्याकडे, मी बोल. हॅलो मानसी, मावशीबाई. हा, आता नावांची लिस्ट काढा. आमच्या सोनीचं बारसं आलंय जवळ. अरे वा, बारसं ठरलं? हो, ठरलं सुद्धा. आणि हे बघ, आणि आता मोनिकानं इथेच राहणार, मी तिला घरी पाठवणार नाही. ठेवू का? घे. थँक्यू आजी. आई, मला ना आता खूप भूक लागले. तुम्ही माझ्यासाठी गरम गरम काहीतरी करा ना खायला. तू फक्त सांग, मी लगेच करून आणते. काहीही करा. बटाट्याची भजी, कांद्याची भजी, पावभाजी, काहीही चालेल मला. मी ना आता अख्खं घर फिरून येते. अगं, म्हणजे घरात सगळ्यांना भेटून आले मी. सगळ्यांना भेटून या बाळा. चालेल, जा. सांभाळून जा ग.
मानसी, मानसी, सॉरी आत्या, माझं लक्ष नव्हतं. नाही इट्स ऑल राईट. हे बघ, उद्या विक्रांत आल्या आल्या त्याच्याशी बोलून आपल्याला ठरवायचंय की एक सर्जरी प्लॅन करायची, आयदर उद्या संध्याकाळी किंवा परवा सकाळी. तू त्याच्याशी बोलून घे. आणि आज तू बाहेर कुठेही जाऊ नकोस, नाही कारण मला इतकी कामं आहेत ना, त्यामुळे तुझं इथे असणं फार गरजेचं आहे. हो आत्या. मानसी, मानसी, हा काय चाललंय? काय विचार आहेत डोक्यात? काही सांगशील का? आत्या ताई विक्रांतच्या घरी जाऊन पोचलीये. प्रचंड कौतुक चाललंय तिचं तिथे. हो, पण ती गेली कशी? तिने विक्रांत इथे नसण्याचा आणि मी घरी नसण्याचा चांगलाच फायदा घेतलाय. थांब, मी बोलते त्याच्याशी, म्हणजे मला त्याला हे कळवायलाच हवं ना. मी फोन ट्राय केला होता आत्या, स्विच ऑफ येतोय. आणि आता नको सांगायला त्याला, उगाच त्याचं लक्ष तिथेही नाही लागणार. हो, पण आपल्याला मी तोच विचार करते की काय करता येईल. आता कठीण आहे तिला तिथून बाहेर काढणं. म्हणजे डिवोर्स, वेगळं होणं, हे सगळं आता खूप टफ होत जाणार आहे. विक्रांतचं काही खरं दिसत नाही मला. एक्सक्यूज मी मॅम. मॅम, सर्जरीची तयारी झाली, तुम्ही येताय ना? हो, तू पुढे, मी आले. आता तुम्ही नका काळजी करू, मी बघते काय करायचं ते. डोंट वरी. चला, तयारी झाली का? निघायचे ना आता? हा, तुम्ही नेताय खरं तिला, पण आपलं ठरलं होतं खरं म्हणजे बारशाच्या आधी 4 दिवस तिने यायचं म्हणून. हो बरोबर आहे, पण आता फार दिवस कुठे उरलेत, नाही का? हो, ते झालंच, पण म्हणजे अहो, आज मोनिका आली घरी आणि आम्हाला बाळाची एवढी आठवण यायला लागली ना, म्हणून मग म्हटलं बाळाला घेऊन जावं. बरोबर बाळाच्या पणजीला, पणजोबांना सगळ्यांना घेऊन जा. मोना तिकडे आलीये का? हो. तुम्हाला माहिती नव्हतं? नाही, तसं नाही, म्हणजे मी नेमकी बाजारात गेले होते ना, आणि हे पण बाहेर गेले होते. ती म्हणाली होती मी जाऊन येईन म्हणून, पण वाटलं की परत येईल. नाही, पण ती आता येणार नाही. अहो, आम्हाला तिची आठवण येत होती आणि तिला आमची, म्हणून मी हिला घ्यायला आले. तुम्ही सुद्धा चला ना. नाही, आत्ता नको. अहो, असं काय? हे बघा, तुमची पणती पण म्हणते, सांग त्यांना, पणजोबा, पणजी, चला माझ्या बरोबर, मला तुमची आठवण येईल, हो की नाही? आणि त्यांना सांग की मावशीलाही घेऊन या, तिची तर मला खूप आठवण येईल, हो की नाही पिल्लू? तुमचा आग्रह आम्ही समजू शकतो, तरीही आम्ही बारशालाच येऊ. काय ग चकुले, राहशील ना तिकडे? का आठवण येईल आमची? आम्हाला येईल बाबा तुमची आठवण. आणि आजीला, काकू आजीला त्रास द्यायचा नाही. हा, आणि खूप हसायचं, खूप खेळायचं. आपण आता बारशालाच भेटू. हा, तेव्हा मी तुला छान छान गोष्टी सांगेन. बघा, परत एकदा विचार करा दोघ जण. नाही म्हणजे तुम्हाला करवणार नाही म्हणून म्हणतीये, चला ना. अहो, आपण एकत्र राहिलो ना की बाळाला सुद्धा आवडेल. हो ना. तुमचा प्रेमाचाच हट्ट आहे, पण खरंच आत्ता नको. ठीक आहे, निघू आम्ही. बर, निघायचं? हो. अरे बाप, चला. येतो या. आता म्हणा.
नंतर केला का रे मानसीने फोन? नाही. एकदाही नाही? हा, काही कामात असेल ती, नाहीतर असं करत नाही ती शक्यतो. सलील, तुला एक विचारू? हा, बोल ना. तुला नक्की 100% मानसी आवडली आहे ना? आई अगं, असं काय, हा काय प्रश्न आहे? हो, मला मानसी खूप आवडते आणि तिच्यात न आवडण्यासारखं काय. पण तुला का बरं असं वाटलं? नाही, सहजच. आई हे बघ, तुला जर असं वाटत असेल की आज व्हॅलेंटाईन्स डे आहे तरी तिने मला फोन नाही केलाय, आमची भेट नाही झाली, आम्ही बोलत नाही आहोत म्हणून मी अपसेट किंवा नर्वस आहे, तर तसं काही नाहीये. आणि प्रेम व्यक्त करायला काय फक्त व्हॅलेंटाईन्स डेच असतो असं काही नाहीये ना. थांब, बस जरा. बोल. सलील, मला असं वाटतं आपण लवकरात लवकर साखरपुडा करून टाकूया. हो बरोबर आहे, तो करूच यात, पण लवकरात लवकर म्हणजे? लवकरात लवकर म्हणजे हे घोंगडं आता जास्त काळ भिजत नको ठेवूया. तुम्ही भेटलात, एकमेकांना ओळखलत, मैत्री झाली, गप्पा झाल्या आणि एकमेकांचे प्लस मायनस पॉइंट समजले, बस झालं ना. आता जितका जास्त उशीर होईल तितके जास्त फाटे फुटतील ना या सगळ्याला. म्हणूनच तर पूर्वीच्या काळी सगळं कसं पटकन उरकून टाकायचे. जेवढा जास्त वेळ जाईल तितकी मनात शंका यायला सुरुवात होते. ठीक आहे, मी मानसीशी बोलतो याविषयी. मी तर म्हणते तिच्या घरच्यांशी, म्हणजे तिच्या आजी आजोबांशी यावर बोलून घेऊया. उद्याच तिच्या घरी जाऊया आणि सगळं पक्क करून टाकू. हो, फक्त विक्रांत आहे का ते बघायला लागेल. विक्रांत? त्याचा काय संबंध? तो नक्की करणार आहे का? तसं नाही, पण म्हणजे तो हॉस्पिटलमध्ये असेल तर ही किती वाजता येणार आहे, तिला किती वेळ देता येणार, ते सगळं क्लिअर होईल म्हणून. आणि कदाचित तिलाही त्याला विचारायचं असेलच. मोना का अशी वागली असेल हो? मला खरंच समजत नाही मोनाचं, का अशी वागली असेल ती. काहीच कळत नाहीये. आपण काय तिला छळत होतो का त्रास देत होतो? पण ती सांगून का नाही गेली? आणि ते सुद्धा बाळाला असं सोडून निघून जायचं का? अशी कशी हो आई आहे? मला तर हिची काळजीच वाटते. कसं होणार आहे हो हिचं? हिला ना बाळाची ओढ ना काही काळजी. मला सांगा, आई एक क्षणभर तरी बाळाला नजरेआड करू शकते का? आणि ही मुलगी खुशाल बाळाला टाकून निघून गेली. भली भली माणसं देखील बाळाला बघून बदलतात, पण ही आपली मोनिका नाही. एरवी मोना आणि मनू मधली मोना माझी जास्त लाडकी, पण का कोण जाणे तिच्या अशा वागण्यामुळे मला आता राग येऊ लागलाय. आपण आजी आजोबा आहोत म्हणून समजून घेतो, पण तिथे अहो या बाबतीत फार नशीबवान आहे ती. दळवींकडे काय लाड होतात तिचे माहितीये तुम्हाला? फार प्रेम करतात तिच्यावर सगळेजण. बाळ लहान आहे, त्याला काही कळत नाही असं आपल्याला वाटतं, पण तसं नाहीये. आजकालच्या तान्ह्या बाळांना सुद्धा कळतं की आपल्याशी फटकून कोण वागतं आणि खरंच प्रेमाने कोण जवळ घेतं. प्रेम, ओढ, आपुलकी या गोष्टी काही समजावायच्या नसतात. त्या आधी आपल्याला जाणवाव्या लागतात, उमगाव्या लागतात. बाळ गेलं, मोना गेली, घर कसं भकास ओकं बोकं वाटायला लागलं. आज मोना गेली, उद्या मनू जाईल. कसं होणार का आपलं? उद्याचा विचार करूच नका. आपल्याला भकास वाटण्यापेक्षा त्यांचं आयुष्य मार्गी लागलं ना, हे जास्त महत्वाचं आहे, हो की नाही? खरंय.
कशी बघते बघ सगळ्या ना. कोणाकडे बघते तू? माझ्याकडे बघते ती. काय लहान तुझ्याकडे मुलांना बघ. लगेच कळतं कोण प्रेमळ आहे अरे. कोण नाही, म्हणून ती माझ्याकडे बघते. अक्कल आहे. आता बघा अलका बाजूला तरी पण ती तिच्याकडे नाही बघते, माझ्याकडे बघते. अगं बाई, अहो असं काय बोलताय तुम्ही? म्हणजे मी या बाजूला उभी आहे ना, तुम्ही तिला समोरच दिसताय म्हणून ती तुमच्याकडे बघतीये. असं म्हणतात बाळात त्या कुटुंबातल्या प्रत्येकाचे गुणदोष उतरत असतात. अगदी बरोबर बोलास मधू काका. मला ना हिच्यामध्ये ताईचा भास होतो. अरे बापरे, म्हणजे ही तिच्यासारखी कडक होणार की काय? मला तर बाई ही आईंसारखीच दिसतीये. वा. म्हणजे आईंसारखा कणखरपणा हिच्यात येणार बहुतेक. ओ नजर बघा ना. अगं ती तुझ्याकडे बघत नाही तरी सुद्धा तुला कसा दिसला तो कणखरपणा? पुरे हा तुमची चेष्टा. बाळ आहे ना ते त्याच्या मावशीसारखं सात्विक आणि शांत होणार बघा. मी सांगू का? हा. मला ना हिच्यात कोणासारखं काहीच दिसत नाहीये. कारण आमचं पिल्लू हे सुंदर छान बाहुलीप्रमाणे, हो की नाही पिल्लू? अच्छा, म्हणजे आम्ही कोणीही गोड छान नाही असं म्हणायचं तुला? हा? हा म्हणजे आमच्यातले काहीच गुणीच्यात उतरणार नाहीत काय? नाही हे चालणार नाही. याला काय अरे पुरे रे, चेष्टा नका करू तिची. बघ कसे सगळे बोलतायत. ओरड त्यांना. वा कर वा. ते बघ केलं बघ तिने. कळलं का ती काय म्हणतेय? ती आजीला ओरडू नका म्हणतेय. मला सुद्धा तेच म्हणायचं होतं. काय जरा ती बोलायला सुरुवात करून दे. आणि बोलायला जर तोडीस तोड असेल ना तर तिच्यात सगळे नानूंचे गुण आलेत असं समजायचं. आणि जर तसं झालं नाही तर मग तिच्यावर चांगले संस्कार होण्याची संधी आहे. अगो बाई तू अरे तू तू आज येणार होतास? म्हणजे काय, मी कळवलं नव्हतं का रात्री उशिरापर्यंत कॉन्फरन्स आहे, त्यामुळे मी रात्री उशिरा न येता सकाळी लवकर निघणार आहे. मी सांगितलं होतं आई. काही नाही, तू मला विसरत चाललीस. काय? अरे काहीतरी काय बोलतोयस? नाहीतर काय. अगं मी कॉन्फरन्सला जाणार एवढं म्हटलं तरी तू काय हवंय काय नको असं करत करत मला 4-5 तरी डबे द्यायचे सोबत. आणि तिथे गेल्यावर काय करतोयस, खाल्लंस का, कसा आहेस, ह्यासाठी 100 कॉल्स असायचे तुझे. आणि काल एकही कॉल नाही. तू मला विसरलीस आई, विसरलीस. आई हे बघ हसून उत्तर टाळू नकोस काय. मला उत्तर हवंय. अरे उत्तर टाळत नाहीये, पण काय झालं माहितीये का, मी ना खूप बिझी होते. ते मला माहितीये तू बिझी होतेस म्हणून, पण का? कारण घरात कोणीतरी आलंय ना. कोण? ओळख बघू. कोण आलंय आई? तू एक काम कर ना, तू जरा कपडे वगैरे बदल, मी तुझ्यासाठी चहा घेऊन येते. तोपर्यंत ओळख. सरप्राईज.